हॅलो फ्रेंड्स, कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? आम्ही पण मजेत. बघा आता मृगनय काय करतो आहे आणि आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मृगनय दिवसभर काय करतो, काय खातो, कसा खेळतो, कुठे जातो हे मी आज तुम्हाला सगळं दाखवणार आहे. बघा, तो आज लवकर उठला होता त्यामुळे मी सगळं व्यवस्था आवरलं होतं, पण त्याने मला ते कपडे परत खाली टाकायला लावले कारण की त्याला त्याचं काम करायला हे आवडतं आणि कपड्यांच्या घड्या करता येत नाही म्हणून कसं ते रोल करतो आहे आणि त्याच्या मनासारखं झालं नाही तर तो सगळं घर डोक्यावर घेत असतो आणि उगाच डोक्याला ताप नको म्हणून मी पण बोलत असते, बाबा कर तुझ्या मनाला काय वाटेल ते. मी त्याची हेल्प करत होते आणि त्याला बोलले बाबा मी टाकते, तर तो बोलला नको. मग मी पण त्याची थोडी मदत केली उचलण्यासाठी आणि त्याला त्याचं काम करायला खूप आवडत असतं आणि मनासारखं नाही झालं ना तर तो खूपच रडत असतो आणि त्याच्यानंतर मग त्याचे पप्पा घरी होते, त्यांना ऑफिसला जायचं होतं. तर बघा तो पप्पाचं कसं दर्शन घेतो आणि तो रोज उठल्यावर पप्पाचं दर्शन घेत असतो. कधी कधी पप्पा लवकर ऑफिसला जातात त्याच्यामुळं नाही भेटत, पण तो उठल्यावर पण विचारत असतो पप्पा कुठे गेले आपले, पप्पांनी टिफिन नेला का. पप्पाची खूप विचारपूस करत असतो आणि आता पप्पा घरी होते म्हणून पप्पाची बघा कशी बॅग पण भरून देतो आहे. त्याच्यामध्ये टिफिन, पाण्याची बॉटल ठेवलेली आहे. पप्पाचं सगळं काम तो करत असतो. पप्पाचं वॉच देणं, मोबाईल देणं, रुमाल, सॉक्स, हेल्मेट सगळं काही तोच करत असतो आणि बॅग उचलत नाही तरी पण तो ओढत ओढत घेऊन जात असतो. आणि आता पप्पा ऑफिसला रेडी झाले होते. त्याच्यानंतर त्याचं डेलीचं रुटीन पहिलं ब्रश करणं. बघा त्याच्या हातानेच पेस्ट घेतो आहे कारण मी दिलेलं पण त्याला आवडत नाही. त्याच्यानंतर तो आता चांगला ब्रश करतो आहे आणि खूप लहान आहे पण तरी त्याला मी सगळ्या चांगल्या गोष्टींची सवय लावली आहे आणि मुलांना लहानपणापासूनच हे वळण लावावं लागतं. एका दिवसामध्ये मुलं काही शिकत नाही, त्यामुळे हळूहळू रोज त्यांना त्या गोष्टीची आठवण करून द्यावं लागते. एक दिवस जरी गॅप पडला की मुलं ते विसरून जातात, म्हणून त्यांना रोज सांगायचं असतं बाबा ब्रश करा, हे करा, ते करा. आणि तो पण करत असतो सगळं. त्याचे डेली रुटीन तो व्यवस्थित करत असतो. रोजचं त्याला माहिती आहे काय करायचं काय नाही. आणि त्याच्यानंतर त्याचा मी नाश्ता तयार केला होता. त्याच्या भाजी ती आवडत नाही भोपळ्याची, म्हणून मग त्याने मला सांगितलं की गुळ शिरा करा आणि गुळ शिरा खूप आवडतो. आणि बघा तो बसणं वगैरे त्याचं किती व्यवस्थित आहे. टेबल चेअर पाहिजे असतं सगळं व्यवस्थित. त्याच्यानंतर आंघोळ झाली आणि देवपूजा केली मी आणि तो पण माझ्या पाठीमागच येत असतो आणि देवबाप्पाला मी नैवेद्य ठेवत असतो भाजीपोळीचं किंवा जे दुसरं काय असेल ते. आणि त्याने बघा देवबाप्पाला नैवेद्य ठेवला आणि त्याच्या हातानेच ठेवतो. तो पाणी पण ठेवलं आहे आणि 5 मिनटं झाले की लगेच बोलतो की मम्मा देवबाप्पाचं जेवण झालं आहे, मला तो प्रसाद दे ना खायला. आता त्यांचं जेवण झालं आहे, मी खाऊ का असं सारखं विचारत असतो आणि त्याला देवबाप्पाचा प्रसाद हा खायचाच असतो. त्याच्यामुळं तो सारखं मला विनंती करत असतो. त्याच्यानंतर आम्ही खाली आवरलं आणि खाली खेळायला गेलो होतो. तर तिथे बायका झाडत होत्या आणि त्याने ते बघितलं म्हणून तो पण झाडायला लागला. बघा कसं झाडतो आहे, इतकं छोटं आहे पण त्याला ते सगळं कळतं कसं करायचं काय करायचं. आणि हे सगळं त्याने व्यवस्थित क्लीन झाडलेलं आहे. नको बोललं ना तरी तो काय ऐकतच नाही आणि तो त्याच्या मनाचं करतो. त्याच्यानंतर मग घरी ती श्रीषा आली होती खेळायला. बघा दोघंजणं किती छान खेळत आहे. पझल त्यांना बोलले की तुम्ही खेळा, तोपर्यंत मी थोडंसं काम आहे ते आवरते. आणि दोघं चांगली खेळत होते आणि सुट्टीचा दिवस होता त्यामुळे सगळे मुलं पण घरी होते. मृगनय पण खूप एन्जॉय करत असतो. त्याच्यासोबत पझल खेळत होता, कसा बॉक्स बनवते बघा. आणि त्याच्यानंतर मग इशूची आठवण झाली. इशूच्या घरी गेलो आणि त्याला ते इशूची गाडी खूपच आवडते. तो सारखा इकडं तिकडे घेऊन पळत असतो आणि बघा त्याचे सँडल पण घालत असतो. त्याला भरपूर खेळणे आहे, सगळं काही आहे, पण त्याला ते इशूचंच आवडत असतं. आणि असं गाडी चालवतो की जसं काय ते विमानामध्येच बसलेलं आहे. सारखं इकडून तिकडून त्याला सारखं सांगावं लागतं अरे बाबा तिला लागन. मग त्यामुळे तो थोडंसं हळूहळू चालतो. आणि त्याच्यानंतर बघा आता साहेबांनी काय केलं आहे, मला नेलपेंटचा वास आला म्हणून बघत होते कुठं सांडले काय झालं. तर बघा साहेब बघा कसे नेल पेंट लावत आहे आणि खूप सगळं मुलीसारखंच असं राहायला वगैरे आवडतं, करायला आवडतं. आता बघा हे सगळी कोणी नेल पेंट त्यानेच लावलेली, मी त्याच्या हाताने लावलेलं. म्हणजे काय असं त्याला काय आहे की जे त्याला समजत नाही, त्याला सगळ्या गोष्टी समजत असतात. आणि कपडे तर आमचे जेव्हा वाटेल तेव्हा खालीच पडलेले असतात, कधी पण खाली टाकतो आणि खेळत बसतो. आणि आता आम्ही गेलो होतो स्वराजच्या घरी, थोडासा बोर होत होता म्हणून. आर्या स्वराज पण घरी होते बघा. त्यांची तिथे गेलो ना त्यांच्या पण गाड्या खेळत असतो सारखं, त्यांचं जे काही असेल. आणि ते पण काही बोलत नाही, त्याला खेळून देतात, त्याच्यामुळं त्याला त्याचंच घर आहे असं वाटतं. आणि तो पण ते स्वराजच्या गाडी वगैरे खेळत असतो, तिथं त्याला खेळायला जास्त आवडतं. कधी कधी मी त्यांच्याजवळच ठेवून जाते काही काम असलं तर, ते पण सांभाळतात. त्याच्यानंतर पप्पा संध्याकाळी घरी आले की पप्पांना राम करतो. पप्पांना बोलतो की या बसा, काय चाललं आहे विचारपूस करतो. नंतर मग संध्याकाळी 6:30-7 वाजले होते, खाली गेलो होतो खेळायला. तर बघा कसं ते बॅडमिंटन खेळतो आहे मुलांसोबत. जिथं जाऊ तिथं तो मिक्स होत असतो, सगळं खेळत असतो.
आणि प्रत्येक संडेला आमच्या अपार्टमेंटमध्ये मुलांसाठी गेम ठेवलेले असते, कारण की मुलांना थोडं काहीतरी नवीन शिकायला मिळावं म्हणून. आणि मग बघा कसं ते संगीत खुर्ची खेळतो आहे मस्त. बघा त्याला खेळता येत नाही, पण मुलांचं बघून बघून तो पण तसंच करतो आहे. आणि त्याला चेअरच नव्हती म्हणून तो कसं मागं पळतो आहे. आर्याने पण त्याला उचलून घेतलं आहे आणि सगळ्यांसोबत व्यवस्थित खेळत असतो. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळ झाली, पण तरी पण साहेबांचं काय खेळणं चालूच असतं. बैल पळायला त्याच्या पप्पांनी त्याला बैल आणि ती बैलगाडी आणली होती आणि त्याला ती खूप आवडती. मस्त त्याच्यामध्ये बैल बघा कसे ठेवले. एकच बैल बसतो मोठा होता. त्यांच्यासोबत हळूहळू जाणं, त्यांना चक्कर मारून आणणं. जर घरामध्ये कोणती भाजी असेल त्यांच्यापुढे ते भाजी टाकतो, एका ग्लासमध्ये त्यांना पाणी ठेवतो. त्यांना भूक लागली, गावी जसं बघतो ना तसंच तो इथं